नमस्कार मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतंच आणि ते फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसून घरातील सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. पण बऱ्याच वेळा आपण नकळत काही अशा चुका करतो ज्यामुळे घरातली शांती कमी होते, पैशांची अडचण येते किंवा मन आपलं अस्वस्थ राहतं. शास्त्रानुसार देवघर कसं असावं, त्याची मांडणी कशी ठेवावी आणि कोणते नियम पाळावेत तर घरात सुख समृद्धी कायम राहते, हे जाणून घेणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघराशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहील आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक कमतरता तुम्हाला भासणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, देवघर स्वच्छ ठेवण्यासाठी एक ठरलेली वेळ ठेवणं खूप गरजेचं आहे. घरात नियम पाळले तर सगळं व्यवस्थित राहतं आणि देवघराच्या बाबतीत तर हे अजून महत्त्वाचं आहे. रोज थोडीफार साफसफाई तर आपण करतच असतो, पण विशेष करून दर शनिवारी देवघराची आपल्याला नीट खोलवर स्वच्छता करून घ्यायची आहे. कारण दर शनिवारी देवघराची साफसफाई करणे हे खूप शुभ मानलं जातं. यामुळे घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वातावरण अधिक सकारात्मक व शांत राहायला मदत होते. त्यानंतर आपल्याला देवघर स्वच्छ केल्यानंतर तिथे थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे. गंगाजल शिंपडणं खूप शुभ मानलं जातं. गंगाजलाला पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणि शांत ऊर्जा वाढायला मदत होते. असं केल्याने घरातील नकारात्मकता हळूहळू कमी होते. त्यामुळे देवघर स्वच्छ केल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं गंगाजल आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे. आता बघा, देवघरात लावला जाणारा दिवा हा खूप महत्त्वाचा भाग असतो. कारण देवाची पूजा ही आपण अग्निदेवाच्या साक्षीनेच करत असतो. पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. काही जण जुन्याच वातीवर परत दिवा लावतात किंवा दिवा नीट स्वच्छ करत नाहीत, पण हे योग्य नाही. दिवा रोज स्वच्छ घासून पुसून घ्यावा आणि त्यात नवीन वात टाकूनच ज्योत लावावी. स्वच्छ दिव्यात लावलेली ज्योत ही अधिक पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते. त्यामुळे ही छोटी गोष्ट नियमित पाळली तर पूजा अधिक प्रभावी आणि समाधानकारक होते. आता बघा, ज्या प्रकारे देवघराची स्वच्छता करण्यासाठी शनिवार हा दिवस खूप शुभ मानला जातो, त्याच प्रकारे आपल्याला एकादशीच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी देवघराची डीप क्लिनिंग करणं टाळायचे आहे. कारण शास्त्रानुसार एकादशी आणि गुरुवार हे दिवस खूप पवित्र आणि संवेदनशील मानले जातात. त्यामुळे या दिवशी आपल्याला देवघराची डीप क्लिनिंग करणं टाळायचं आहे. या दिवशी फक्त नियमित पूजा करायची आहे, दिवा अगरबत्ती लावायची आहे, फक्त एवढंच करणं योग्य मानलं जातं. आता बघा, ज्या वेळेला आपण देवघराची स्वच्छता करत असतो त्यावेळेला आपण देवाची मूर्ती किंवा देवाचे फोटो हे देवघराच्या बाजूला काढून ठेवत असतो. पण त्यावेळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण कधीही देवाची मूर्ती किंवा देवाचे फोटो जमिनीवर आपल्याला थेट ठेवायचे नाहीत. फरशीवर, जमिनीवर कधीही ठेवायचे नाहीत, कारण ते देवाचा अनादर मानलं जातं. त्याऐवजी एखादा स्वच्छ कपडा घ्या, पाट घ्या, चौरंग घ्या आणि त्यावर आपल्याला त्या देवाची मूर्ती, फोटो ठेवायचे आहेत. देवाचा सन्मान ठेवणं ही फक्त श्रद्धेची बाब नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. त्यानंतर बघा, रात्रीच्या वेळी आपल्याला देवघराला पडदा लावायचा आहे. पडदा लावण्याची प्रथा खूप जुनी आहे आणि त्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. याला देवाच्या विश्रांतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्याला रात्री झोपताना देवघराला पडदा लावायचा आहे. देवघराला पडदा लावल्याने एक शिस्त आणि पवित्रता टिकून राहते. ही सवय आपण अंगीकारली तर देवघर अधिक व्यवस्थित आणि शांत वाटतं. आणि त्यानंतर बघा, देवघरामध्ये आपल्याला रोज एकदा तरी कापूर जाळायचा आहे. कापूर जाळणं हे खूप लाभदायक मानलं जातं. कापुराच्या ज्वालेमुळे आणि सुगंधामुळे वातावरण शुद्ध होतं आणि मनालाही एक वेगळी शांतता मिळते. काही जणांच्या मते यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रोज थोडा वेळ काढून कापूर जाळण्याची सवय ठेवली तर घरात प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण तयार होईल. विशेष करून सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला हा कापूर देवघरामध्ये जाळायचा आहे. हे सगळे छोटे छोटे नियम आपण पाळले तर घरात आनंद, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तुम्ही यापैकी कोणते नियम आधीपासून पाळता किंवा तुम्हाला या व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.